नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अहंकारी लोकांची लक्षणे। मीपणाचं धुकं दाटलं की जवळची माणसं सुद्धा दिसत नाही। मीपणाचं धुकं दाटलं की जवळची माणसं सुद्धा दिसत नाही। म्हणजेच आपल्याला प्रिय असणाऱ्या आणि ज्यांना आपणही प्रिय असतो अशी माणसे आपल्याला दुरावतात। ती फक्त आणि फक्त आपल्या मीपणा या अहंकारी भावनेने। मीपणा म्हणजे अहंकार। माणसाने स्वाभिमानी असावं पण अहंकारी असू नये। पण स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये खूप पातळ लाईन असते। ती ओळखायला काही लोकांना जमत नाही आणि त्यामुळे कधी स्वाभिमान अहंकारामध्ये रूपांतरित होतो हे कळत देखील नाही। माणूस जेव्हा मीपणा सोडतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगायला शिकतो। मी का फोन करू, मी का कमीपणा घेऊ, मी का बोलू, असे बरेच मी माणसात आढळतात। मीपणाने आपण आपलं खूप नुकसान करून घेत असतो हे लक्षातच येत नाही। काहींच्या तर लक्षात येऊन देखील त्यांना त्यांचा मीपणा कुरवळत बसणं जास्त महत्त्वाचं वाटत असतं। दुसऱ्याला समजून घेण्यासाठी आधी स्वतःचा मीपणा बाजूला ठेवावा लागतो आणि ज्या माणसांना नात्यांपेक्षा आपला मीपणा प्रिय असेल त्यांनी खरंच नाती बनवू नयेत। कारण जेव्हा एखादी गोष्ट कमी जास्त होते तेव्हा यांना समोरच्याला समजून घेण्यापेक्षा त्यांचा मीपणा जपणं जास्त गरजेचं वाटत असतं। नाती म्हणजे कुठलाही व्यवहार नसतो जिथे तू एवढं केलं तर मी तेवढं करेन किंवा कोणाचं तिकडं काय व्हायचं ते होऊ दे, पण मी मात्र माघार घेणं नाही कारण मी बोलतेय तेच बरोबर आहे। कोणतीही गोष्ट आपण नात्यात मोजून मापून करत नसतो। प्रयत्न हे दोन्ही बाजूंनी असणं गरजेचं असतं। कोणत्याही नात्यात अहंकार नावाची कीड आली की ती कीड नातं जास्त काळ टिकू देत नाही। कारण नातं म्हटलं की समजून घेणं आलं, काही वेळी माघार घेणं, कमीपणा घेणं हे देखील त्याचाच एक भाग असतो। पण या गोष्टी अहंकारी माणसात नसतात। त्यामुळे अहंकारी व्यक्तीला समोरच्या माणसांची कदर राहत नाही आणि त्याचमुळे माणसांची मनं देखील दुखावली जातात आणि काही चांगली नातीसुद्धा तुटायला वेळ लागत नाही। आणि मजेशीर भाग म्हणजे काही अहंकारी लोकांकडे खरंच अहंकार करावा असं काहीच नसतं। म्हणजे एखादी खूप जगावेगळी गोष्ट आहे किंवा खूप पैसे आहेत, खूप चांगली नोकरी आहे किंवा आणखी काही आहे, असं काहीही नसलेली सुद्धा कित्येक लोक अहंकारी आहेत असं पाहायला मिळतं। यांना बघून नक्की यांना अहंकार आहे तरी कशाचा बाबा असा प्रश्न पडतो। म्हणजे मीपणा करायला त्या मीपणामध्ये तसं भारी काहीतरी असायला सुद्धा हवं ना, की ज्या जोरावर यांना सगळी दुनिया यांच्या पायाशी हवी असते। आणि अहंकार करावा अशा गोष्टी असून देखील काही लोकांचे पाय जमिनीवरच असतात आणि ती माणसे नम्रपणे इतरांशी वागताना दिसतात। मीपणा असणारी माणसे स्वतःच्या गोष्टीच कशा खऱ्या किंवा बरोबर आहेत हे सिद्ध करण्याच्या मागे लागलेली असतात आणि त्यामुळे समोरचा माणूस काय बोलतो त्याचाही विचार कदाचित बरोबर असू शकतो असा विचार त्यांना नकोच असतो। त्यामुळे ते कधी कधी ऐकूनही घ्यायला तयार नसतात आणि काही वेळा ऐकून आणि त्यांना ते पटवून सुद्धा ते ती गोष्ट मान्य करायला तयार नसतात आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्यापासून हळूहळू लोक दूर व्हायला लागतात। बऱ्याचदा असंही दिसून येतं की अहंकारी माणसांना त्यांचे अवगुण सांगणारे, चुका सांगणारे आणि त्या चुका सुधारायला मदत करणारे खरे मित्र नको असतात, तर त्यापेक्षा त्यांची स्तुती करणारे, त्यांच्या मीपणाला खतपाणी घालणारी लोक अवतीभोवती हवी असतात। कारण मीपणामध्ये मी कुठे कमी आहे हा विचारच त्यांना अमान्य असतो। तर असे असतात अहंकारी लोक। तर आपणही ठरवायला हवं या अहंकारी लोकांच्या घरी पाणी भरण्यापेक्षा आपल्या घरी बरं।
आणि अहंकारी लोकांनी लक्षात ठेवावं की एकदा तरी अहंकाराचा तुमचा फुगा फुटेल आणि तुम्ही एकटे पडा. म्हणून सुधारा, नाती जपा. हे जीवन खूप सुंदर आहे. तुम्ही आनंदी जगा, इतरांनाही जगू द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.